नमस्कार. आपली दिवाळी फराळ सिरीज चालू झाली आहे. त्यामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची भाजणीची चकली. खमंग, खुसखुशीत, पारंपरिक पद्धतीने चकली कशी बनवायची, त्यासाठी लागणारे भाजणीचे अचूक प्रमाण, तसेच चकली तयार करताना घालण्यात येणारे अचूक प्रमाणात तेलाचे मोहन, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये काही टिप्सही सांगितल्या आहेत. त्यामुळे तुमची चकली ही तेलात विरघळणार नाही, कडक होणार नाही, तसेच मऊही पडणार नाही. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या चकली बनवण्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम चकली बनवण्यासाठी कोणता तांदूळ घ्यायचा, तर ज्या तांदळाचा भात बनवल्यानंतर तो भात मोकळा होतो असा तांदूळ आपल्याला भाजणीसाठी वापरायचा आहे. इंद्रायणी सोडून कोणताही जुना तांदूळ तुम्ही वापरू शकता. इथे मी रेशनचा तांदूळ वापरला आहे. सर्वात आधी तुम्हाला एक माप ठरवून घ्यायचं आहे, कारण तेच माप आपल्याला सर्व जिन्नस मोजायला वापरायचं आहे. तर इथे मी या वाटीने सर्व जिन्नस मोजून घेणार आहे. साधारण 1 वाटी म्हणजेच 1 कप एवढे वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम एवढे या वाटीचे माप आहे. तर एवढे 1 वाटी माप आहे. तर इथे मी 4 वाट्या तांदूळ घेणार आहे. आधी आपण आपले सर्व जिन्नस मोजून घेऊया. 4 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे, म्हणजेच तांदळाच्या निम्मी. 2 वाटी हरभरा डाळ आहे तर इथे 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी उडीद डाळ आपण घेणार आहोत. मी पुन्हा सांगते, 4 वाटी तांदूळ, 2 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ. सर्वात आधी तांदूळ एका मोठ्या भांड्यात घेऊन आपल्याला 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. म्हणजे त्यातलं स्टार्च निघून जाते. स्वच्छ धुवून झाल्यानंतर याला आपण निथळून घेणार आहोत. अशा प्रकारे हाताने चोळून चोळून हा तांदूळ आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण तांदूळ धुतले त्याचप्रमाणे आपल्याला हरभरा डाळ, मूग डाळ व उडीद डाळ याही तुम्हाला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हे धुवायचं नसेल, तांदूळ धुवून तुम्ही वाळत घालू शकता. पण मूग डाळ, उडीद डाळ आणि हरभरा डाळ हे तुम्ही एका स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून जरी घेतलं तरी चालू शकतं. पण आपण जर हे धुवून व्यवस्थित वाळत घातलं तर याचा खमंगपणा खूप छान वाढतो. म्हणून आपण ह्या डाळी धुवून वाळून घेणार आहोत. वाळत घालताना याला फॅनखाली अजिबात वाळत घालायचे नाही आहे. तर हे बघा, अशा प्रकारे स्वच्छ धुवून निथळून एका सुती कपड्यावर हे वाळवून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 5 तास हे सर्व जिन्नस वाळण्यासाठी आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर आपण याची भाजणी बनवून घेणार आहोत. भाजणीमध्ये सर्वात प्रथम आपण तांदूळ भाजून घेणार आहोत. चकली परफेक्ट होण्यासाठी आपण धान्य किती वेळ भाजतो यालाही महत्त्व आहे. धान्य जर खूप जास्त वेळ भाजले गेले तर चकली ही तेलामध्ये विरघळू शकते. साधारण कढई चांगली तापली असेल तर 5 ते 6 मिनटं मंद ते मध्यम आचेवर आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे सतत याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे तांदूळ सर्व बाजूनी एकसारखा भाजला जातो. हे पहा, तांदळाचा थोडासा रंग बदलत चाललेला आहे. अशा प्रकारे आपला तांदूळ आता भाजून झाला आहे. तांदळानंतर आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत. हरभरा डाळ भाजायला बाकीच्या डाळीच्या तुलनेत जरासा जास्त वेळ लागतो. अशा प्रकारे एकसारखी हलवत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती सर्व बाजूने एकसारखी भाजली जाते. चणा डाळ हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. चणा डाळ जर भाजायला कच्ची राहिली तर चकली मऊ पडण्याची शक्यता असते. डाळ चांगली भाजली गेली हे त्याच्या खरपूस वासावरूनच कळते. अशा प्रकारे डाळ ही मध्यम आचेवर 5 ते 8 मिनटं भाजून घ्यायची आहे. आता मूग डाळ आणि उडीद डाळ ह्या दोन्ही डाळी आपण भाजून घेणार आहोत. या डाळींना भाजायला कमी वेळ लागतो. त्याच कढईमध्ये मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिट या दोन्ही डाळी सतत हलवत खरपूसाच्या भाजून घ्यायच्या आहेत. सर्व डाळी भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण आता पोहे
हे 1 वाटी घेणार आहोत आणि हेही गरम होतपर्यंत भाजून घेणार आहोत. पोहे घातल्यामुळे चकली हलकी होते. पोहे गरम होतपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा आपण भाजून घेणार आहोत. भाजणीमध्ये साबुदाणा घातल्यामुळे भाजणीला एक चिकटपणा येतो व आपल्या चकलीला छान काटे पडतात, म्हणून आपण साबुदाणा अर्धी वाटी घालायचा आहे. साबुदाणा भाजून झाल्यानंतर 1 वाटी धणे अगदी आपण 2 मिनटं भाजून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे 2च मिनटं आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत. धणे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याच गरम कढईमध्ये 2 मिनिट अर्धी वाटी जिरे घालून भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व बाजूने हलवून आपण जिरे भाजून घेणार आहोत. आता आपली सर्व भाजणी भाजून तयार आहे. मी पुन्हा तुम्हाला सर्व प्रमाण सांगते. हे पहा, इथे सर्व भाजणी मी एका परातीत घेतलेली आहे. 4 वाटी तांदूळ आहे. 4 वाटी तांदूळ तर 2 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा, 1 वाटी धने आणि अर्धी वाटी जिरे. हे सर्व साहित्य व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याला मिक्स करून गिरणीमधून दळून आणायचं आहे. तुम्ही घरीसुद्धा घरघंटी किंवा मिक्सरवर याला दळू शकता, पण गिरणीमध्ये देणार असाल तर भाजणीवरच भाजणी दळली गेली पाहिजे याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. ही भाजणी व्यवस्थित बारीक दळून आणायची आहे. हे पहा, हे माझं भाजणीचं मिश्रण हे मोजलं असता बरोबर 2 किलो भरलं आहे, कारण यामध्ये आपण 1 किलो तांदूळ, अर्धा किलो हरभरा डाळ, पावशर मूग डाळ, पावशर उडीद डाळ वापरलेली आहे. त्यामुळे ही भाजणी बरोबर 2 किलो भरलेली आहे. हे पहा, इथे चकलीचं पीठ दळून आणलेलं आहे. पहिल्यांदा मी ते वाटीने मोजून घेते आहे की साधारण 2 किलोमध्ये किती वाट्या पीठ भरते हे मी मोजून घेते आहे. चाळून घेतल्यामुळे हे बघा, ही अशी भरड थोडी वरती राहते, म्हणून पीठ चाळून घ्यायचं आहे. या वाटीने मी पीठ मोजलं तेव्हा ते बरोबर 12 वाटा भरलेलं आहे. आपलं हे बरोबर 2 किलोचं भाजणीचं पीठ आहे. आता मी तुम्हाला कपच्या मेजरमेंटनी पण दाखवते. 1 कप आणि ही जी वाटी आहे ह्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे. हा 1 कप आणि ही 1 वाटी ह्याचं मेजर अगदी बरोबर आहे. मी हे अगदी असं दाबून दाबून पीठ भरून ह्याच्यामध्ये भरलं तर हा बरोबर 1 कप भरलेला आहे, म्हणजे ह्याचं मेजरमेंट बरोबर आहे. जेव्हा आपण 1 कप जेव्हा आपण पीठ घेतो तेव्हा त्याला आपण तेलाचं मोहन घालणार आहोत. ते असं 1 टेबलस्पून आहे ह्याचं. हा जो आहे हा 1 टेबलस्पून आहे. हे आपल्याला 1 चमचा तेलाचं मोहन घालायचं आहे. आपला हा जो पोहे खायचा चमचा आहे तो आणि हा बघा बरोबर 1 टेबलस्पून भरलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. त्यामुळे तुमच्याकडे जर हा मेजरिंग स्पून नसेल तर तुम्ही हे वापरू शकता. हे एवढं 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. तर मी इथे आता बरोबर 3 कप हे पीठ घेणार आहे आणि 3 कप पीठ घेऊन आपण त्याच्या चकल्या बनवणार आहोत. आपण 3 कप पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे मी इथे बरोबर 3 कप पाणी घेणार आहे. कप पूर्ण भरून घ्यायचा नाही आहे. आपल्याला पीठ जास्त सरसरीत करायचं नाही आहे. पीठ जर सैल झालं तर त्याला काटे येत नाहीत आणि चकली तेलात विरघळू शकते. त्यामुळे हे बघा, थोडासा मी कप कमी ठेवला आहे. 3 कप पिठासाठी 3 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते बरोबर आहे. हे 3 कप पाणी मी आता गरम करायला ठेवणार आहे. इथे आपण पाण्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे तीळ, 2 चमचे ओवा, इथे हिंग घेतलेला आहे. हिंग अर्धा टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, 1 टीस्पून तिखट आणि 1 चमचा मीठ. हे सर्व आपण आता ह्या गरम पाण्यामध्ये हे पहा, इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं. हे व्यवस्थित गरम झालं आहे. यामध्ये प्रथम घालून घेते मी 1 चमचा मीठ. चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद. हळद जरा कमी घालायची आहे, नाहीतर आपला चकलीचा रंग खूप लालसर येतो. चिमूटभर हिंग, 1 ते 2 चमचे तीळ आणि ओवा घालणार आहे. ओवा असा हातावर चुरून घालायचा आहे, म्हणजे त्याचा जो फ्रेग्रन्स असतो, त्याचा वास असतो, तो व्यवस्थित आपल्या चकलीमध्ये उतरतो.
तर अशा प्रकारे ओवा घालून घेतलेला आहे. या पाण्याला आता उकळी येऊन द्यायची आहे. अशा प्रकारे व्यवस्थित त्याला ढवळून घेते आहे. हे सर्व जिन्नस आणि पाणी व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. पहा छान उकळी फुटलेली आहे याला. जसं मी सांगितलं होतं तसं एका कपाला 1 टेबलस्पून म्हणजे 1 पोहे खायचा चमचा असं प्रमाण आहे. तर मी इथे 3 कप भाजणीचं पीठ घेतलं होतं. तर इथं 3 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल हे गारच घातलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आहे. हे गरम गरम असतानाच आपल्याला पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे पहा गरम असतानाच पिठामध्ये ओतून हे असं पीठ हलवून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये आपलं पिठाची छान उकड निघते. चमच्यानेच ढवळायचं आहे कारण हे उकळतं पाणी आहे. असं सर्व बाजूनी पीठ हलवून हे पाणी व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एवढं पाणी पुरेसं होतं कारण आपण बरोबर 3 कप पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपण 3 कप पाणीही घेतलेलं आहे. त्यामुळे पाणी कमीही पडत नाही आणि जास्तही होत नाही. हे असं व्यवस्थित एकजीव करून एक 10 ते 15 मिनटासाठी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आपलं मिश्रण थोडंसं थंड झालं आहे. थोडंसं कोमट आहे, थंडही नाही झालं आहे. तर आता आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित आता पीठ असं मळून घेणार आहोत. जेवढं चांगलं तुम्ही पीठ मळून घेणार आहात तेवढी आपली चकली आहे ती व्यवस्थित हलकी फुलकी होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित जोर लावून असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ अजिबात जास्त पातळ करायचं नाही आहे. पीठ जर पातळ झालं तर त्याचे जे चकलीचे काटे असतात ते व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे असं घट्टसरच आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे पहा मळून मळून ह्याचा मी छान गोळा करून घेतलेला आहे. एकसारखा गोळा झालेला आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता याची. आता ह्या एका गोळ्याचे मी 4 गोळे बनवून घेणार आहेत. चकली घालायचा जो स्वाऱ्या आहे माझा त्याच्यामध्ये मला बरोबर जेवढ्या मापाचा हवे तेवढ्या मापाचा मी हा गोळा करून घेते आहे. हे पहा अशा प्रकारे मी हे 4 गोळे तयार करून घेतले आहेत. चकलीचा जो साचा आहे त्याला आतून आणि बाहेरून असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. ही चकलीची जाळी तुम्ही बघू शकता. जी बाजू अशी खरबुडी आहे ती आतल्या बाजूला ठेवायची आहे आणि जी बाजू प्लेन आहे ती बाहेरची बाजू आली पाहिजे. अशा प्रकारे ही जाळी आपण त्या साच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याआधी आपण त्याला तेल लावून घेऊया म्हणजे आपलं चकलीचं पीठ त्याला चिटकत नाही. अशा प्रकारे तेलाचं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि ही थाळी त्याला लावून घेऊयात. साच्याच्या आतल्या बाजूनेही तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे तिथेही आपलं पीठ चिटकणार नाही. आता आपण जे गोळे तयार केले आहेत ते या चकली साच्यामध्ये भरून घेऊया. चकलीचे पीठ साच्यामध्ये भरताना व्यवस्थित दाबून भरायचे आहे म्हणजे त्याच्यामध्ये हवा राहत नाही आणि चकली घालताना ते तुकडे पडत नाहीत. हे पहा वरच्या बाजूने असं दाब देऊन व्यवस्थित आपल्याला साचा बंद करून घ्यायचा आहे. इथे मी ताटाला एका तेल लावून घेते आहे. ज्यामध्ये आपल्याला चकल्या घालायच्या आहे त्या ताटाला थोडंसं तेलाने ग्रेसिंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे. एकसारखी चकली अशी घालायची आहे. पहिला वेढा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा म्हणजे डिझाईन आपली खूप छान दिसते. आणि अशा प्रकारे हलक्या हाताने वेढा वळवत वळवत जिथे आपण वेढा चालू केला होता त्या ठिकाणीच वेढा बंद करून घ्यायचा. साधारण 3 ते 4 पदर चकलीला काढायचे म्हणजे चकली जास्ती मोठीही होत नाही आणि जास्ती बारीकही होत नाही. शेवटचा जो भाग आहे तो व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे म्हणजे तेलात चकली तळताना तो भाग सुटत नाही. हे पहा अशा प्रकारे आपण दुसरी चकली घालून घेतो आहे. तुम्ही पाहू शकता पीठ घट्ट असल्यामुळे ते चकलीला आपल्या छान काटे आले आहेत. हे पहा असं तो एंड आहे तो बंद करून घ्यायचा आहे. तुम्हाला ताटामधून चकली उचलून तेलामध्ये टाकणं जमत नसेल तर अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स वापरूनही तुम्ही चकली घालू शकता. प्लेटला आधी व्यवस्थित तेलाने ग्रीसिंग करून घेऊयात आणि त्याच्यावर आपण चकली पाडून घेऊयात. अशा प्रकारे प्लेट्सवर
पण आपण चकली घालू शकतो, म्हणजे प्लेट हातावर उचलून व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये चकली सोडता येते. दुसरी चकली घालून घेऊया. एका साच्यातल्या पूर्ण चकल्या आपण करून घेतलेल्या आहेत. इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल हे सर्वात पहिल्यांदा मोठ्या गॅसवर ठेवून चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्याला वाफ येतपर्यंत तेल गरम करायचं आहे आणि त्यानंतर गॅस आपला मध्यम आचेवर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये चकल्या सोडायच्या आहेत. इथे बघा, इथे मी एक छोटा गोळा टाकून बघितला, तो व्यवस्थित तेलावर तरंगतो आहे, म्हणजे आपलं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी चकली सोडून घेते आहे. चकली सोडल्यानंतर त्याला अजिबात लगेच झारा लावायचा नाही, कारण चकली ही नाजूक असते, त्यामुळे तुम्ही झारा लावल्याबरोबर ती तुटू शकते. त्यामुळे अजिबात त्याला टाकल्याबरोबर झारा लावायचा नाही आहे. हे पहा, आपली चकली व्यवस्थित तेलामध्ये तरंगलेली आहे. आपली भाजणी कितीही छान झाली, आपलं तेलाचं मोहन कितीही चांगलं पडलं, तरी चकली तळण्यावर चकली खुसखुशीत होणार की मऊ होणार हे ठरतं. जर खूप मोठ्या गॅसवर तुम्ही चकली तळणार असाल तर वरून पटकन त्याचा रंग काळसर होतो आणि आतमध्ये चकली कच्ची राहते आणि कच्चेपणा थोड्या वेळाने बाहेर येतो आणि मग चकली आपली मऊ पडते. जर चकली खूप बारीक गॅसवर तळली तर चकली ही कुडकुडीत होते, ती खुसखुशीत होत नाही. म्हणूनच आपल्याला चकली ही मध्यम आचेवर तळून घ्यायची आहे. हे पहा, अशी अलटपलट करत चकली सर्व बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तळण्याला कसर राहिली तर चकली मऊ पडू शकते, त्यामुळे चकली व्यवस्थित तळून घ्यायची आहे. हे पहा, याचे बुडबुडे अजून चालू आहेत, म्हणजे आपली चकलीची तळणीची प्रोसेस ही अजून चालू आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता जवळून ह्याची बुडबुडे पूर्ण बंद झालेले आहेत, म्हणजे आपली चकली ही आतूनही व्यवस्थित तळली गेलेली आहे. आता याला व्यवस्थित निथळून आपल्याला चकली बाहेर काढून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला चकली काढून घ्यायची आहे. आता आपण दुसरी चकली सोडूयात. तुम्हाला जर हाताने चकली असे सोडता येत नसेल तर तुम्ही उन्हातल्यावर घेऊन किंवा झाऱ्यावर घेऊनही चकली सोडू शकता. तीही मी तुम्हाला इथे दाखवते आहे. हे पहा, अशी झाऱ्यावर घेऊन तुम्ही चकली सोडू शकता. तर अशा प्रकारे अलटपलट करत आपल्याला सर्व चकल्या आपण तळून घेणार आहोत. लक्षात ठेवा, चकली ही नेहमी मध्यम आचेवरच तळायची आहे. एकदा पहिल्या घाण्याला जो मध्यम गॅस असतो तो शेवटच्या घाण्यापर्यंत तसाच राहिला पाहिजे. गॅस कमीही करायचा नाही आणि मोठाही करायचा नाही आहे. आणि चकली तळतपर्यंत आपली खाली दुसरी चकली व्यवस्थित घालून होते, त्यामुळे तिथे वेळ वाया जात नाही. अशा प्रकारे आपण सर्व चकल्या आता तळून घेणार आहोत. हे पहा, इथे आपल्या सर्व चकल्या तळून झाल्या आहेत. तर तयार आहेत आपल्या एकदम खुसखुशीत, खमंग, कमी तेलकट अशा भाजणीच्या चकल्या. तुम्हीही हेच प्रमाण वापरून सर्व चकल्या बनवू शकता. अगदी कपाचं आणि तेलाचं मोहन जरी हे वापरलं तरी तुमची चकली ही बिनचूक अगदी खुसखुशीत आणि खमंगच होणार आहे. तुम्हाला मी इथे एक चकली मोडून दाखवते, तुम्ही ह्याच्या खुसखुशीतपणा बघून घ्या. हे पहा, ही चकली आपली व्यवस्थित खुसखुशीत आणि झालेली आहे. अजिबात कुठेही मऊ नाही आहे आणि छान खुसखुशीतपणा या चकलीला आलेला आहे. हे पहा, अगदी अलगद ही चकली मोडती आहे. तर तुम्हीही अशी खुसखुशीत चकली नक्की करून बघा. आणि ही चकली आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे. तुम्हाला इथे मी हातावर चुरा करून दाखवते. हे बघा, आणि तेलकटही जास्ती नाही आहे. तर आपली दिवाळीसाठी सर्वांच्या आवडीची खुसखुशीत अशी चकली तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.